दीप प्रज्वलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या लोक अर्पण सोहळ्यासाठी अतिथीगणांच्या सुलक्षणी हातांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। पहिली ज्योत या ठिकाणी प्रज्वलित होईल ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक असणारी। दुसरी ज्योत जी प्रज्वलित होईल ती स्वराज्य स्वाभिमान अभिमान जागृत करणारी। तिसरी ज्योत या ठिकाणी प्रज्वलित होईल ती छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य धैर्य त्यांचा आदर्श सांगणारी। चौथी ज्योत या ठिकाणी प्रज्वलित होईल ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सुराज्य करण्याची प्रेरणा देणारी। आणि पाचवी ज्योत प्रज्वलित होईल ती या कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन झालं म्हणजेच या कार्यक्रमाचा लोक अर्पण सोहळा संपन्न झाला याची साक्ष देणारी असेल। या पंचम ज्योतीच्या प्रज्वलनानंतर लोक अर्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा हा लोक अर्पण सोहळा हा सोहळा होत असताना गारद दिली जाईल आणि ती गारद शांतपणे आपण आपल्या छातीवर हात ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणार आहोत। पुतळ्याचं अनावरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। माझ्या विंदणी गावाच्या इतिहासातील अत्यंत गौरवास्पद आणि भाग्याचा क्षण माझ्या राजाचं माझ्या तुमच्या नव्हे आपल्या राजाचं देखणं शिल्प या ठिकाणी प्रत्यक्षात आकारास आलेला आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या शिवस्मारकाच्या उभारणीत ज्या सर्व मान्यवरांनी सहकार्याचा मदतीचा हात दिला ते सर्व मान्यवर ग्रामस्थ आणि नागरिक हो तुम्हा सर्वांना फ्रेंड्स फॉरएव्हर सेवाभावी संस्था विंधणे आणि विंधणे ग्रामस्थ यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद। छत्रपती शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा करून या सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा भव्य दिव्य आणि दिमाखदार लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांची दारत आस्ते कदम, आस्ते कदम. गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. भवानी जय शिवाजी. एक उत्साह, एक जोश प्रत्येकाच्या मनामनात वीररसानं भरलेलं हे वाक्य स्वराज्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भक्ती निर्माण करणारं आहे. आणि शंकोल दौलत अशा पथकाचं जेवढं कौतुक करावं तेवढंच थोडं एकदम अप्रतिम सादरीकरण वादकी त्यांची या ठिकाणी दिसून येत आहे. सर्व मान्यवर अतिथीगणांना कार्यक्रमाच्या या पुढच्या पावलाकडं वळण्यासाठी मी विनंती करेन. आलेल्या सर्व अतिथीगणांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सकाळी जलाभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य पुतळ्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अतिशय भक्तिभाव आणि शक्तीपूर्ण तो कार्यक्रम सकाळी सूर्योदयानंतर संपन्न झाला. आणि वैदिक मंत्रांच्या वेद पठणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं या ठिकाणी जलाभिषेक सरजी आयोजकांच्या वतीनं या सन्माननीय अतिथीगणांची नावांची उद्घोषणा होत आहे. त्यांना विनंती राहील की आपण सर्वांनी